पाटील राज्य शासनाने अचानक सारथी संस्थेमार्फत दिलेली जाणाऱ्या शिष्यवृत्ती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. नाही, ते कळलं आहे आज सरकारला कळवलं आहे आम्ही सुद्धा की असा अन्याय मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांवरती, संशोधकावरती, PhD धारकावरती करू नका. तर त्याच्यावरती घेतीलच आता सरकार निर्णय नक्की घेईल. कारण तेवढीच एक संस्था आहे की गोरगरीब मराठ्यांचे पोरं त्यांचे स्वप्न साकार करतायत आणि त्याच्यातही पोरांवरती अन्याय म्हणल्याच्यानंतर आणि ते पण छगन भुजबळचं ऐकून मराठ्यांच्या पोरावरती अन्याय हे म्हणजे हे सहन करणारं नाही आहे आम्ही. त्यामुळे आम्ही सांगितलं आहे त्यांना की त्याचे तातडीनं निर्णय घ्या आणि त्या पोरांचे सगळे पैसे वर्ग करा म्हणून त्यांच्याकडं आम्ही सांगितलेलं आहे. तर ते निर्णय घेतील, नसता त्याचे परिणाम सरकारला भोगायला लागणार आहेत. भुजबळ साहेबांना नेपाळला पाठवा असं बोलणं भावना ठेवता बोलणे बरोबर नाही. ही हुकुमशाही नाही, झुंडशाही नाही असे वडेट्टीवार म्हणाले. नाही, वडेट्टीवार साहेबाला एक गोष्ट कळायला पाहिजे की त्या लायकीचा पाहिजे तो माणूस. तुम्ही कोणाची बाजू घेताय हेही तुमच्या लक्षात आलं पाहिजे. त्या लायकीचा माणूस पाहिजे, मग त्याची बाजू घ्यावा. आम्ही तुम्हाला तर काय बोललो नाहीत आणि त्याची कड घ्यायला त्याला तुमची कोणची माया येते एवढी? तुम्हाला कोणचं तो पुढं येऊ देतो आहे? प्रत्येक वेळेस तर तुमच्या टंगडीतच टंगडी घालतो आहे देव. प्रत्येक वेळेस तुम्हाला समोर नाही येऊ द्यायचं. तुम्हाला कसं तोंडावर पाडता येईल याचा प्रत्येक डाव प्रत्येक वेळेस तो तुमच्याविषयी टाकत असतो. तशी वाईट भावना आमची तुमच्याविषयी नाही आहे. त्याच्या बाजूने तुम्ही वडावं आणि गोरगरीब मराठ्यावर तुम्ही अन्याय करावा त्याची बाजू घेऊन, हे तर आम्हाला आश्चर्य वाटतं तुमच्याबद्दल. बघा, तुमच्यात बदल होत असला तर चांगलं आहे. नसता एक दिवस तेच तुम्हाला पायाखाली घालील. त्या दिवशी मग मराठ्यांनाही वाटेल की आपल्याही विरोधात हे बोलत होते, यांच्या बाजूने उभा नको राहायला. पाटील, आता मराठा समाजातील कुणबी नोंदींच्या असलेल्यांना आता ओबीसीतून आरक्षण मिळणार आहे. आता जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी दावेदारी वाढणार आहे. नाही नाही, ते आणखीन मिळू द्या तर मिळालंच, नाही तर मिळायच्या आधीच राजकारणाचंच कंट्रोल घेण्यान देण्याचं त्यांना तेवढंच काढतात. ते छगन भुजबळ तेवढाच ना आधी फक्त राजकारण, एक राजकारण. गरिबाच्या पोराचे शिक्षणाचे किती हाल आहेत, गोरगरीब मराठ्यांना योजना येत्या, कृषीच्या सिंचनाच्या येत्या, पंचायत समिती जिल्हा परिषदच्या योजना येत्या, गोरगरिबांच्या घरात 4 वस्तू जात्या. हे त्याच्या डोक्यात नाही. त्याच्या डोक्यात नुसतं राजकारणच आहे. त्याला म्हणजे ते येड लागलं असतं एखाद्या माणसाला. बघा किती त्याला 2-2 काशऱ्याने बांधा. ते गावाच्या बाहेर एक मैदान असतं, तिकडं पळतच. त्याला मैदान नाही म्हणत ग्रामीण भाषेत, त्याला येगळं म्हणतात. लोकांचे स्वच्छतेचं ग्राउंड म्हणतात त्याला. तिकडं जायची सवयच असते. त्या जनावराला कितीही बांधा तुम्ही, ती कासरे तोडून पळतच तिकडं. मराठा समाजाच्या 10% आरक्षण आज हायकोर्टात सुनावणी झाली. त्यात ॲडव्होकेट संचितीने युक्तिवाद केला की मराठा समाज मागास नाही. हाय, ते आता बघा, आयोगाने सगळा सर्वे केला आहे, सगळे रिपोर्ट दिलेत. आता त्यांनी काय बाजू मांडावं? चोराचं काय असतं, मी चोरी नाही केलीच म्हणत असतो. त्याच्यामुळे बाजू मांडणाऱ्याने त्याची काय मांडावी ते त्याचा प्रश्न आहे. पण राज्य मागासवर्ग आयोग असेल, समिती असेल, सुक्रे आयोग असेल, यांनी सर्वे केला आहे आणि मराठ्यांना 10% आरक्षण दिलं आहे. ते 50%च्या वरती गेलं म्हणून ते उडणार आहेत. आम्ही पहिल्यापासून सांगतो की मागासवर्ग आयोगाचे निकष आहेत, जी जात मागास सिद्ध होईल तिला 50%च्या आत ओबीसी आरक्षणात घ्यावं लागतं. त्याला तुम्ही 50%च्या बाहेर घेताय. त्याच्यामुळे ते आरक्षण टिकतच नाही आहे, कोणी जरी आलं तरी. पण पोरांचे ॲडमिशन होतात, नोकऱ्या होत्यात आणि ते आरक्षण गेल्यामुळे एक दिवस लेकरांचं आमच्या वाटोळं होतं पुन्हा. म्हणून आमचं म्हणणं आहे की ते 10% आरक्षण 50%च्या आत ओबीसी आरक्षणात घ्या आणि मग ते टिकतं आहे. असं ते टिकतच नाही आहे. ते उगा आता होईल आहे, तात्पुरतं दिसतं आहे ते फक्त. म्हणून तर आम्ही ओबीसीतून मागतो की आमचा हक्काच आहे, तेच आम्हाला पाहिजे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.